हे गणित तुम्ही केलेलं आहे. मग आता सांगा मला याचं काय करू. इकडे बेस आहे याचा आणि याचा बेस इकडे आहे, बरोबर ना, दिसतंय ना तुम्हाला. सांगा 1 बेस नंबर देत असताना कधीही कुठे टोक आहे त्याचं हे, मग ह्या टोकाकडून असे नंबर द्यायचे. मग याचं टोक कसं आहे वरचं, मग वरून खाली असे नंबर द्यायचे, कारण शेवटचा नंबर सोबत सोबत आले पाहिजे म्हणून. पुन्हा 1 4 आलं दोघांमध्ये एकच. हां, मग 4चा काय करायचा क्यूब. सांगा 4 × 4 × 4 4 चौक 16 चौक 64. चला घ्या पुढचा. याचा बेस कसा आहे पहा, हे पहा इकडे आणि याचा बेस वरी आहे असा, आणि टोक याचं इकडून आहे म्हणून 1 याचं टोक खालून आहे 1 3 3 हा दोघांमध्ये आलेला आहे. मग 3चा काय करायचा क्यूब. 3 × 3 × 3 सांगा उत्तर. 3 त्रिक 9 त्रिक 27. याच्यामध्ये हे आहेत त्रिकोण आहेत. चला याचा बेस पहा, हे त्याचं टोक आहे इकडं जातो आहे, मग म्हणा 1 5 आहे. पुन्हा इकडे पहा, हे इथं शेवट आला आहे म्हणून इकडूनच त्याला नंबर द्यायचा. सांगा इथे एक होतो बरं का. हां, हे मग त्याच्यात बसत नाही म्हणून काय करा, इथे बाजूला द्या नंबर 1 आणि हे 5 दोघांमध्ये एक. चला मग सांगा 5चा क्यूब करा. 5 × 5 × 5 5 5 25 5 म्हणजे 125 किंवा 125. ठीक आहे, त्याला व्यवस्थित लिहूया, सगळ्यांना दिसतं म्हणजे. हां, आता हा एक राहिलेला आहे. काय सोपं आहे हे. याचा हे पहा, हे असा त्रिकोण आहे आणि याला बेस द्या 1 2 3. बेसला नंबर दिला. इथे एकच बेस आहे त्यांचा, एकच आहे त्रिकोण हा असा भल्ला मोठा. मग 2 आणि 3 आणि 2 5 5 आणि 1 6 आणि हा 1. इथे 7च होतात फक्त. कळलं ना. ठीक आहे.